शिक्षक गुणगौरव पुरस्कार राज्याचा या ठिकाणी मित्र त्यांचं नाव आईवडिलांनी फार मॅडम शोधून ठेवलेलं आहे. विवेक. आपण जर कुटुंबाला भेट दिली देवेंद्र सर, तुम्ही गेलेच असाल घरी, खूप एक साधारण परिवार, सुसंस्कृत परिवार, आदर्श परिवार, जीवाभावाचा परिवार, स्नेहबंध जपणारा परिवार आणि सगळ्यामध्ये अत्यंत विनम्रशील, तत्पर, अभ्यासू, सगळ्या गोष्टी अत्यंत तन्मयतेने तत्पर भावनेतून सर्वांना सोबत घेऊन काम करणारा आमचा विवेक. बघता 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 शाळेला त्यांनी खूप चांगलं नाव रूपाला आणलं. छोटे छोटे व्हिडिओ, परंतु सर्वांना इन्स्पायरिंग करणारे त्यांचं काम, कार्य. माझ्या गावात पण होती किनी माझं मराठवाड्यातलं सगळ्यात संस्कृत मॅडम. पण आजही विवेक सरांचं नाव माझ्या गावातले विद्यार्थी एवढं प्रेमान आदराने घेतात. खरं म्हणजे सर इथून जाणं म्हणजे अंगात थर कापतो, काटायचं. पण तो काळ सुद्धा विवेक सरांनी अति हसतमुखाने सहन केला. तिथे सुद्धा नंदनवन केलं, त्या शाळेला सुद्धा नाव रूपाला आणलं. किनी माझ्या गावात भरखेडा असेल, ते ज्या ज्या शाळेला गेले त्या शाळेला जंगल को मंगल म्हणायला आम्हाला दोस्त मित्र आणि सर्वांशी अत्यंत प्रेमाने आदराने विद्यार्थी प्रिय, विद्यार्थ्याच्या मनावर राज्य करणारा आणि सतत विद्यार्थ्यांमध्ये रममान होणारा आणि ट्रेनिंग कोणती असेल त्या ट्रेनिंगला कधी नकार न देणारा, ट्रेनिंगमध्ये पूर्णतः अध्ययन करताना जीव ओळून एकदम म्हणजे मनाभावातून त्यांचे टीचर इथं म्हणा ऍक्टर, तो ऍक्टर असला पाहिजे तशा ऍक्टिंग भूमिकेमध्ये त्यांनी आतापर्यंत अनेक ट्रेनिंग्स त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेल्या आहेत. आणि यामुळं आज एका चांगल्या कर्तव्य दक्ष किंवा कर्तृत्वा व्यक्तीचा जेव्हा गौरव राज्य शासनाच्या वतीनं होतो, सुभाषजी गणेशजी, तर मला वाटतं रणदेवेंद्रजी आपल्या सगळ्यांसाठी मॅडम ताई आपण खूप अभिमानाच्या गौरवाची गोष्ट आहे की आपल्यातला हा माणूस. कारण यावेळेस इतकी अशी कसोटी होती ना, जेव्हापासून शिव मॅडम आल्या तेव्हापासून फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शन पर्यंत कोणी धजत नव्हतं. त्याचं काम उत्कृष्ट आहे, त्यांनीच फॉर्म भरले. आपल्याला पाहिले की 8 आपण जिल्हा पुरस्कार देतो पण 3च लोकांची सिलेक्ट झाले. राज्यामध्ये 2-4 लोक होते आणखी, परंतु सर त्यामध्ये सरस ठरले, गुणांकाला पुढे आले आणि आपल्या जालन्याची, आपल्या मित्रत्वाची मान त्यांनी उंचावली आणि राज्याचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 5 सप्टेंबरला तो पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने त्यांना जो स्वीकारला घेतला आणि आज त्यांच्यामध्ये त्या भक्कम त्यांच्या कुटुंबाचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. एका आईने चांगला मुलगा घडवला, वाढवला आणि या देशासाठी जे आपण सक्षम, निर्भीड, भक्कम पिढी निर्माण करतो किंवा भारताचा जो पाया भक्कम तयार करतो, त्या पवित्र अशा कामामध्ये आमचा विवेक या ठिकाणी काम करतो. याचा आम्हाला खूप सारा अभिमान आहे. खरं म्हणजे विवेक सर तुमचे खूप ऋण आमच्या डॉक्टर मॅडम. यावेळेच्या निवडणुकीमध्ये विवेक माझा सूचक कोणी व्हावं विवेंद्र सर, तुम्ही सरांच्या घरी हक्काने गेलो, कारण आमचं नातं थोडं वेगळं आहे आणि त्याच्या बाजूलाच आपले दुसरे मध्ये आपले मित्र त्यांना अनुभव घेतलं आणि अशा पद्धतीने ही चौथी दोन्ही कुलकर्णी दुसरं काय खरं म्हणजे आपण भारताचा इतिहास जर बघितला तर जे महत्वाची पद होती ती म्हणजे देशपांडे कुलकर्णी यांच्याकडे असली पाहिजे. कारण ती रिक्षामध्ये आखीव कामामध्ये अत्यंत हिशोबनीस मध्ये आता अलीकडच्या काळात मोडीत काढणे आमच्या भडाके सरांनी, गोदेकर सरांनी, आपल्या जवळ सरांनी. कसं असतं की त्या काळातल्या त्या गोष्टी एक्सपिरियन्सला आता पुढे तुमच्याकडे पण येणार सर, म्हणजे धोरण हळू थोडस जरा दम झाला, हिंमत झाला आमच्या सर 20 वर्ष आम्ही काऊन झालो पण आज होते इथं. आज तर बोलण्यासारखा प्रसंग नाही, परंतु विवेक सर तुमच्या म्हणजे कर्तृत्वाला शासनाने दखल घेतली आणि आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे संतोष सरांनी, आज सचिव मॅडमला सुद्धा जेव्हा सांगितलं, सगळ्यांचं मन पाहून गेली, आनंदाने प्रफुल्लित होऊन आलं. तुमच्यासाठी नजर पाहणारे सर हे आनंदाचे अश्रू असते आणि जेव्हा आपला माणूस एवढ्या मोठ्या उंच जातो तेव्हा गहिरून येत असत आणि आलंय पाहिजे. आणि हे प्रसंग आमच्या सगळ्यांच्या काळात घर करून आहे. आजचा क्षण निमित्त पतसंस्थेचं मीटिंगचं आहे, परंतु आम्हाला खूप लाख मोलाची मदत तुमच्यासारखे सभासद या पतसंस्थेचे सभासद आहेत. ही भक्कम पाया तुम्ही रोवता. तुम्ही नेहमी वारंवार आमच्या पतसंस्थेच्या चांगल्या या जडणघडणीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. तुमच्यामुळे पतसंस्थेची बागडोर पुढे जात आहे. तुमच्यामुळे पतसंस्था राज्यामध्ये आदर्श होऊ पाहत आहेत. त्या सगळ्या जडणघडणीमध्ये तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, याचाही आम्हाला अभिमान आहे. आणि शिक्षक आहे नात्यानं आज तुम्ही जेव्हा राज्यभर जेव्हा ट्रेनिंगला जाता तेव्हा जालन्याची मान उंचवते, तेव्हा जालन्यातल्या प्रत्येक शिक्षकाला मी तिथं असल्याचा अभिमान वाटतो. आज तुमचा गुणगौरव हा छोटा आमच्या पतसंस्थेमध्ये जर ठेवला असला तरी ही अत्यंत तन्मयतेने काम करणारी, चळवळीमध्ये काम करणारी, मग आपण सर्व गणेशजी पसंत ते कुठे ऍक्टर आज वस्ती शाळामधून या ठिकाणी पर्यंत त्यांचा जो प्रवास आहे खडतर,
परंतु शिक्षक चळवळीमध्ये त्यांना लोकांनी आता डोक्यावर घेतले. आमच्या सोबत जे आम्ही त्यांना ए म्हणतो, आता इकडच्या काळात जी ए चालय, त्यांना खूप अभ्यास चांगला बारकाईने अभ्यास आहे. नवीन तरुण तडफदार मंगल पाटे सर जुनी पेन्शनचे हातात दाखवले त्यांनी सांगा. तात्पर्य म्हणजे रात्रंदिवस पेन्शनसाठी प्रयत्न करणार आमचा माणूस. आणि पहिलं महिला चेअरमन म्हणून ज्यांनी ख्याती निर्माण केली माझ्या पाठीला येतात होता येतं किंवा अलीकडच्या काळामध्ये खूप अवघड आहे सर, सोपं नाहीये. एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा माइलस्टोन तयार करणं अवघड आहे. एका मोठ्या कुटुंबातली सुनबाई किंवा मोठ्या चांगल्या माणसाची पत्नी एका संघटनेमधल्या त्यांची म्हणून नाही, तर माझं कर्तृत्व सुद्धा, माझं कार्य सुद्धा त्याला लाजवलं असं कामगिरी त्यांनी चेअरमन पदावर केली. आता व्हाईस चेअरमन म्हणून माझ्यासोबत एकदम भक्कमपणे तुमच्या ताई भगिनी साधनाताई गिरी जवळ मॅडम बॅग आणि ज्यांना पत्रकारिते सांग पहिल्यापासून त्यांच्या मनात आहे. बंधू त्यांचे मोठे विभागाचे पत्रकार आहेत. सरांना सुद्धा लेखन लिहिण्याचा त्यांचा चांगला छंद आहे आणि तो छंद वाढतच चालला आणि सर पण त्याही पलीकडे जाऊन एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फार्ले सर हे अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांसाठी म्हणजे आपल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत असेल, वेळोवेळी त्या ठिकाणी धरणे मोर्चा आंदोलनामध्ये पुढाकार घेतात. तर मला वाटतं ही चळवळीत काम करणारी माणसं विवेक सर त्यांच्या हस्ते आपला गुणगौरव आज जो झाला हा आम्हाला आमच्यासाठी सुद्धा अत्यंत लाख मोलाचा वाटतो. आणि मी या पदावर असल्यामुळं मला तो तुमचा गौरव करण्याची संधी ऍक्च्युअली मी घरी येणार, आईचे आशीर्वाद घेणार, तो माझा कौटुंबिक कार्यक्रम, माझी पत्नी, माझी आई, आमचा परिवार तर येणारच आहे आपल्या सोबत. पण आज योगायोगानं मॅडम तिथं कार्यक्रमात एवढी भेट झाली आणि सरांना तुमचा वेळ द्या, आमच्या वेळेत तुम्ही विनंती मान दिला आणि अगदी काही क्षणात या ठिकाणी आलात. मी अंतःकरणपूर्वक आपले ऋण करतो आणि तुम्हाला विनंती करतो की आपण धन्यवाद.